खरं म्हणजे या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये देखील जी काही पावसाची स्थिती आहे ती एका वेगळ्या निवेदनाद्वारे मी करणार आहे। तर मी आता त्याच्या संदर्भात मी इथे आपल्याला सांगत नाही। पूर नियंत्रणाकरता एकूण मुंबईमध्ये 547 पंप जे आहेत हे कार्यरत आहेत। याच्या व्यतिरिक्त MMRDA, रेल्वे आणि इतर यंत्रणांचे सगळे पंप जर आपण विचार केला तर 990 पंप आहेत। 6 मोठे पंपिंग स्टेशन आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन हे या ठिकाणी कार्यरत आहेत। यावर्षी पावसाळ्यापूर्वी जी काही नालेसफाई झाली त्याचा जो रेशिओ आहे तो पावसाळ्यापूर्वी 80%, पावसाळा सुरू असताना 10% आणि पावसाळा संपल्यावर 10%, अशा पद्धतीने ती आपण करतो। मोठ्या प्रमाणात हा गाळ काढण्यात आला आणि साधारणपणे जे काही एस्टिमेट केलं होतं त्यापेक्षा 112% गाळ काढला आणि मिठी नदीतूनही 83% गाळ काढण्यात आला। नाले सफाईमध्ये पूर्वी सातत्याने दरवर्षी घोटाळे व्हायचे। आपल्याला कल्पना आहे की मागे ज्यावेळेस घोटाळा निघाला तर नाले सफाईमध्ये निघालेला गाळ हा ज्या वाहनातनं नेला त्या वाहनांच्या नंबर प्लेट तपासल्यानंतर काही स्कूटर निघाल्या, काही ऑटो रिक्षा निघाले, काही तर चांगल्या पद्धतीच्या कार निघाल्या आणि म्हणून आता नव्याने मागील वर्षापासनं AIचा उपयोग करून फ्रॉड डिटेक्शनची व्यवस्था उभी केली आहे। त्याचा परिणाम असा झाला की यावेळेस 2025 साली क्लेम्स देताना जवळपास 12.5 कोटी रुपयाचा दंड हा कंत्राटदारांना झाला। 26 मध्ये 9.25 कोटीचा दंड हा कंत्राटदारांना झाला आणि आता अशा पद्धतीनं यामध्ये खोटे दावे करणं, खोटी माहिती देणं आणि बिलं काढणं हा प्रकार जवळपास या ठिकाणी बंद करण्यात आलाय। मुंबईमध्ये खरं म्हणजे ब्रिमस्टो ॲक्टचा जो आपण आराखडा तयार केला प्रभूसाहेब, आता मला देखील 25 वर्ष या सभागृहात झाले, तुम्ही महानगरपालिकेतही राहिले, पण 25 वर्ष आपण तोच एक आराखडा ऐकतोय आणि तो अजूनही पूर्ण झाला नाही। पण आता त्यातल्या मेजर गोष्टी या पुढच्या वर्ष 2 वर्षात पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत मुंबईकरता एकात्मिक पूर नियंत्रणाचा एक आराखडा 13,000 कोटी रुपयाचा आपण तयार केला आहे। हा आराखडा केंद्र सरकारला आपण सादर केलेला आहे। केंद्र सरकारच्या मान्यतेने या आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत, ज्यामध्ये साधारणपणे शहरातले 370 हॉटस्पॉट आहेत हे त्या ठिकाणी संपतील आणि ते झाले तर मुंबईसारखा शहर की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी जर भरती आली तर भरती, कारण मुंबईचं पावसाचं पाणी समुद्रात न्यावं लागतं, भरती ते पाणी समुद्रात येऊ देत नाही आणि म्हणून या 370 हॉटस्पॉटवर 30 मिनिटात पाणी बाहेर कसं निघेल अशा पद्धतीनं हा 13,000 कोटीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे की ज्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपला प्रयत्न आहे की मुंबईला हे जी काही समस्या दरवर्षी भेडसावते त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला एक प्रकारे मुंबईकरांना सुटका करून देता येईल।